नमस्कार बंधू भगिनींनो, मी जानकी सुतार. सर्वप्रथम माझ्या काव्य पुष्पांजली या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. याच चॅनेलवर सादर होत असलेल्या माझ्या द्वितीय कवितेचे नाव आहे शाप. असेच अभिशाप घेऊन दुःखाने त्रस्त असणारे अनेक जीव जगताना आपण पाहतो. अशा या शापांचे पडलेले एक कोडे या कवितेतून व्यक्त करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु मौनीदेव स्वामी प्रसन्न. श्री सद्गुरु संचारेश्वर स्वामी प्रसन्न. श्री सद्गुरु दत्तानंद स्वामी प्रसन्न. कवितेचे नाव आहे शाप. कधी वाटतात खरे तर कधी वाटतात खोटे. कधी वाटतात खरे तर कधी वाटतात खोटे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. देव असो वा दानव कुणालाच सोडत नाहीत. देव असो वा दानव कुणालाच सोडत नाहीत. यक्ष असो वा गंधर्व त्यांना फरक पडत नाहीत. शूद्र त्यांना काहे अवघे जग वाटे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. शापित ब्रह्मा शापित विष्णू महेश देखील शापित. शापित ब्रह्मा शापित विष्णू महेश देखील शापित. शापित लक्ष्मी शापित उमा अप्सराही शापित. शापांपुढे देवत्वही का गौण वाटे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. फक्त एका जन्मानेही त्यांची तृप्ती होत नाही. फक्त एका जन्मानेही त्यांची तृप्ती होत नाही. असे काही शाप ज्यांना उशापही मिळत नाही. अहिल्याला राम का युगांतरी भेटे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. शापित कसा चंद्र आणि इंद्र देखील शापित. शापित कसा चंद्र आणि इंद्र देखील शापित. देव दानव मानवही सारेच कसे शापित. साऱ्यांनाच टोचतात हे शापरूपी काटे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. म्हणूनच कुणा दुखवू नये कुणी. म्हणूनच कुणा दुखवू नये कुणी. मग नाही प्रकटणार हे शापरूपी वाणी. शाप नाही मानत कुणा छोटे वा मोठे. माहीत नाही हे शाप राहतात तरी कोठे. नकोच या धरेवर शापांचे हे ओझे. नकोच या धरेवर शापांचे हे ओझे. नको कुणा शाप वा नको दैन्य साचे. नाहीसे कर देवा या शापांचे हे साठे. तुलाच ठाऊक हे शाप राहतात नक्की कोठे. तुलाच ठाऊक हे शाप राहतात नक्की कोठे. कविता आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.